शेवटी गेली 4 तासापेक्षा जास्त उशीर आपण सगळे थांबलेला आहात ते आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब. साहेब, आम्ही तुम्हाला टीव्ही बघत होतो, आज तुमच्या शेजारी बसायचं योग आला. हे तुतारीमुळे झालं. ते पवार साहेबांमुळे आपल्याला काय काय आता भविष्यात चांगलं होणार आहे ते तुम्हाला आता छलक त्या निमित्तानं बघायला मिळालं. खरं तर दादा 4 तास झालं हे सगळे माझे माता भगिनी, माझे युवक सहकारी सर्व आज इथं उपस्थित आहेत. यांच्यातला तो उत्साह, यांचा जो संयम, याच्यातून नक्की मला खात्री आहे की ज्या विश्वासानं आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदरणीय राहुलजी गांधी असतील, यांनी जी महाविकास आघाडी बनवली आहे ना, त्या आघाडीला अनेक मित्रपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी जो विश्वास दाखवून मला ही इथं उमेदवारी दिली आहे, तर नक्की 23 तारखेला आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीचा आमदार नक्की ह्या मतदारसंघातून निवडून देऊ, ही 100% खात्री मला या निमित्तानं वाटते. खरं पाहिलं तर गेली 10-12 दिवस 15 दिवस या मतदारसंघामध्ये अनेक प्रचार दौरे आहेत, गावभेटी चालू आहेत. सगळे उमेदवार आपापल्या परीनं या मतदारसंघामध्ये त्यांची भूमिका, ते काय काम करतायत, काय केले, काय करायचं आहे, ह्या संदर्भात सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला दादा माहीत असेल की ज्या दिवशी मुंबईमध्ये आम्ही ह्या उमेदवारीच्या संदर्भात ज्यावेळी आपल्यासमोर भेटलो, त्या आदरणीय जयंत पाटील साहेब होते, आपण होता. त्यावेळी माझे वडील सदाशिव होते, माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख होते. तिथं त्या दिवशी संपूर्ण चाललं होतं कुणाला उमेदवारी द्यायचे, काय करायचं, कशा पद्धतीनं केलं पाहिजे. त्यावेळी आपल्यासमोर असं चर्चेचा खल चालला होता. त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांच्या मनामध्ये भविष्यामध्ये युवकांना चांगल्या पद्धतीचं नेतृत्व देण्याचा विचार आहे, आणि जे युवक चांगल्या पद्धतीने संघटन करू शकतात, जो युवक ज्याच्याकडे विश्वासार्थ आहे, जो युवकांच्याकडे जे व्हिजनरी आहे, अशा युवकांना संधी द्यायचं असा विचार साहेबांचा आहे. त्यामुळे मनाचा मोठेपणा करून आपण मागं पुढे सरकून वैभवच्या पाठीमागं आपण उभं राहावं असं आपण सांगितलं. त्यावेळी मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो, झट दिशे तुमच्या डोळ्यामध्ये, तुम्ही खाली मोबाईलमध्ये बघत होता, वैभव कोण म्हणून तुम्ही समोर बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की तुम्ही नेमकं हेरलेला दिसतंय. कुणासाठी एवढा सगळा खल चाललाय हे तुम्हाला आज इथं लक्षात आलं असेल दादा, की खरंच गेली 5 वर्ष सातत्यानं मी या लोकांच्यात आहे. माझे वडील 2 वेळा आमदार होते. सगळ्यांनी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे ह्या सगळ्या नेते मंडळींनी वेळोवेळी आम्हाला साथ दिली. आमचं राजकारण जीवन ठेवण्यामध्ये, वाढवण्यामध्ये, टिकवण्यामध्ये या सगळ्या मंडळींनी साथ दिली. त्याच पद्धतीने उपस्थित या सगळ्या प्रत्येकानं हातावरच्या फोडासारखं आम्हाला जपलं. आणि मग आता आम्हाला असं वाटायला लागलं, मागच्या 10 वर्षातला वनवास संपवायचा असेल, आमचं राजकारण टिकवायचं असेल, किंबहुना सर्वसामान्याचं राजकारण जर या मतदारसंघात करायचं असेल तर ह्यावेळी परिवर्तन करावं लागेल. आणि त्या परिवर्तनासाठी म्हणून माझी उमेदवारी दादा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यात वैभव पाटील आमदार होतो का नाही मला माहित नाही, वैभव पाटीलसाठी नाही, इथे उपस्थित प्रत्येक युवकाला हाताला काम मिळण्यासाठी. माझी माता भगिनी इथे उपस्थित आहे, तिला सुद्धा रोजगार निर्मिती तिच्यासाठी सुद्धा झाली पाहिजे म्हणून या भागातला शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपण्यासाठी आणि भविष्यामध्ये उद्योग, व्यवसाय, सामाजिक सगळे एकत्रीकरण या सर्वांसाठी माझी उमेदवारी असणार आहे. महाविकास आघाडीची ज्यावेळी उमेदवारी येते ते परिवर्तनाची लाट आहे. सगळेजण आम्ही एकत्रित आहोत, एक सकारात्मक ऊर्जेनं आम्ही सगळे काम करणार आहोत. या मतदारसंघात आतापर्यंत फक्त भूल थापा देऊन 7 निवडणुका लढलेली मंडळी माझ्या समोर आहेत. 7 निवडणुका. ज्या कैलासवासी वसंतदादांनी स्वप्न बघितलं, या सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, हे संपवण्यासाठी मला कृष्णेचं पाणी या परिसरात नेलं पाहिजे, हे 40 वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न त्या टप्प्यापर्यंत येतो. आता जवळजवळ 42-44 वर्ष होत आली या कामासाठी. मग हे नेते मंडळी म्हणतायत की आम्ही ह्या 20 वर्षातच पाणी आणलंय, परंतु कैलासवासी वसंतदादांच्या पासून आदरणीय राजाराम बापू पाटील असतील आणि तत्कालीन सगळे नेते मंडळी असेल, त्यांना प्रत्येकानं काम केलं ते पाणी आणलंय. त्यामुळे कुणीही या पाण्यावरती बोलण्यापेक्षा पाण्याच्या बरोबरीने या मतदारसंघात आणि आपण काय उभा केलं ह्याच्यावरती खरं तर बोललं पाहिजे. आज पाणी आलंय, परंतु महेश भाऊ खराडे तुम्ही इथे उपस्थित आहे, तुम्हाला माहित आहे ऊसाची काय परिस्थिती आहे. आज इतकं अतिरिक्त ऊस आहे, तो ऊस आपल्याला कर्नाटक आणि बाहेरच्या कारखान्यात घालवा लागतो. घालवत असताना त्या ऊसाला किती भाव मिळेल, वजन व्यवस्थित मिळेल का नाही, पेमेंट व्यवस्थित मिळेल का नाही, ही दुर्भाग्य आपल्या शेतकऱ्याचं की जो वर्षभर काबाड कष्ट करतो पण ऊसासाठी त्याला दुसऱ्याच्या दारात जावं लागतं. ही दुर्भाग्य आपलं.
इथं होता आमचा यशवंत कारखाना, स्वाभिमानाचं आमचं ते केंद्र होतं. काय केलं त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. सूतगिरणीचं काय केलं त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. आम्ही त्याच्यावरती बोललं की म्हणतात झालं की ते जुनं झालंय. आम्ही केलंय पण ते जुनं झालंय. 2 वेळा त्याच्यावरती लोकांनी आम्हाला घरात बसवलंय हे ते सांगतात. तेच म्हणतात 2 वेळा मागं झालंय, आता नवीन काय तर काढा. मग 7 वेळा तुम्ही निवडणुका ह्या टेंबूच्या जीवावरती टेंबूच्या नाव जगताय. ते सोडून तुम्ही काय केलं हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला पाहिजे. हे सोडून काय केलं या मतदारसंघात सांगा. माझ्यावरती आरोप करतायत. दादा माझ्याकडे जवळजवळ आता 2 ते 2.5 हजार कर्मचारी माझ्या संस्थेमध्ये काम करतात. मला ते आरोप करतात संस्था स्थापन झाल्यापासून शेवटपर्यंत अजून किती लोक तुमच्याकडे काम करतायत, म्हणजे किती तर सोडून जात आहेत. 10-15 हजार रुपये तुम्ही महिन्याला पगार देताय. हाय तू आहेस, हा पहिल्या दिवशी बस नाहीस, शिकलास वाढलास मोठा झालास नोकरी करतोय 14 वर्ष झालं. हा दादा असे हजारो कार्यकर्ते माझ्याबरोबर, हजारो जण माझ्याबरोबर काम करतात. दादा कुणाला खोटं बोलायचं नाही. एकदा जर आपण खोटं बोललो तर पुढच्या वेळी त्याचं तोंड आपण दाखवू त्याला शकत नाही. प्रत्येक वेळी खोटं बोलायचं, काहीतरी खोटं नाटक सांगायचं, लोकांच्या संभ्रम निर्माण करायचा. आजपर्यंत नेहमी आमच्या ह्या नेते मंडळींच्यात विभाजन करूनच ते निवडून आलेले आहेत. कधी स्वतःच्या ताकदीवर लोकांच्या समोर जाऊन ते निवडून यायचं हिंमत त्यांच्यात नाही. एकाच एक लढत होत होती, त्याच्यात सुद्धा खडा टाकण्याचं काम यांनी केलं आणि मग राजेंद्र अण्णांची उमेदवारी झाली. नाहीतर त्या दिवशीच या मतदारसंघाचा रिझल्ट काय होता ते लोकांना माहित होतं. एकाच एकची भीती वाटते. पाठीमागच्या वेळी पण 2019ला आदरणीय सदाशिवभाऊ पाटील एकमेव अपक्ष म्हणून उभा होते. अनेक नेते मंडळी यातले आपल्या बरोबर होती. आपण सगळ्यांनी सर्वसामान्यांच्या लोकात गेलो, त्यांना आपली भूमिका पटवून त्या सांगायचा प्रयत्न केला. त्यांच्या लक्षात आलं आता हे थांबत नाहीत. त्यांनी थांबवायसाठी फडणवीस साहेबांच्या पासून सगळ्यांच्याकडे पाया पडले. पडळकर साहेब असतील सगळ्यांच्या घरापर्यंत गेले, अण्णांना काहीतरी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. हे सगळं व्याप केलं, पाया पडले. पुढच्या वेळी मी नाही तुम्हाला देतो म्हणून सांगितलं. एवढं व्याप केल्यावर सगळ्यांना व्यासपीठावर आणलं आणि म्हणूनच त्याच्यामध्ये आपला पराभव झाला. पण सर्वसामान्य जनता आपल्यावर त्यावेळी पण होती, आज पण आहे. आणि मला खात्री आहे आता जरी तिरंगी झाले असेल तर कोण निवडून येऊ शकतो, कुणाचं पारड जड आहे हे जाणते असणारे लोक आहेत. त्यामुळे मला खात्री आहे त्यावेळी आपल्या महाविकास आघाडीचं पारडं जड आहे, दुरान्वे वैभव पाटीलचं पारडं जड आहे. मला खात्री आहे तुमचा स्वाभिमान तुमच्या समोर बोलतोय. तुम्ही तुमचा स्वाभिमान पराभूत होऊन देणार नाही याची खात्री मला आहे. त्यामुळे 100% यावेळी परिवर्तन करायचं आहे, ताकदीनं उतरायचं आहे. पुढचे 10-12 दिवस अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं कुठल्याही आमिषाला बळी न पडता. मी मागं पण सभेत सांगितले 2 ते 3च गोष्टी त्यांच्याकडे आहेत. एक सहानुभूतीचं बोलतात, दुसरं खोक्यावरती बोलतात आणि तिसरं आमिष दाखवतात. ह्याच्या पलीकडे काही सुद्धा त्याच्याकडे नाही. आणि मला खात्री आहे ह्याला हा समाज आता बळी नाही पडणार. त्यांना माहित आहे विजन कुठं आहे, पुढे कसं जायचं आहे, काय या मतदारसंघात भविष्यात करायचं आहे. दादा लाज वाटते आम्हाला, 10 वर्ष हे सत्तेवरती आहेत पण एक MIDC एक्सपान्शन सुद्धा त्यांना करता आलं नाही. आज त्यांचा अजेंडा जर बघितला आपण तर आता त्यांना आठवतंय मिनी MIDC खानापूरला झाली पाहिजे, एक MIDC आटपाडी झाली पाहिजे, विट्याचे MIDC विस्तारीकरण झालं पाहिजे. अरे 10 वर्ष तुम्हीच सत्तेत होता. ज्यावेळी संजय बापूंनी आता सांगितलं किस्सा, एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर जाताना सगळ्यात पुढे असणारे त्यांनी समजा तिथं जात असताना आपल्या भागासाठी आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी मोठे उद्योग व्यवसाय ते मागतील, या भागासाठी पाण्याच्या बरोबर अनेक काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी मागतील आम्हाला वाटत होतं. शेवटी राजकारण हे साचवत नसतं. आज कोणतं आहे तर उद्या कोणतं असणार आहे. पण मिळालेल्या दिवसांमध्ये आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, आपल्या भागातलं जीवनमान उंचवण्यासाठी असं काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. ते बघितल्यानंतर त्या समाजातले सगळ्या घटकाला अभिमान वाटला पाहिजे. असं काम या निमित्तानं झालं पाहिजे. मी परवा उदाहरण देताना सांगितलं आमच्या शेजारी पलूस कडेगाव मतदारसंघात तिथं असणारे सगळे नेते मंडळी सक्षम आणि तेवढ्या ताकदीनं त्या मतदारसंघात काम करतात. 4 कारखाने आहेत, 4 सूतगिरण्या आहेत, प्रत्येकाचे शिक्षण संस्था आहेत, दूध संघ आहेत. आज जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त युवकांना तिथं नोकरी मिळते. आणि मग आमच्याकडे जर सत्ता एवढी सातत्यानं लोकांनी तुम्हाला दिलेल्या असल्यानंतर तुम्ही 50 जणांना तरी काय नोकरी लावू शकला का? आणि मी जर तेवढं काम केलं असेल, मी त्यासाठी प्रयत्नशील असेल, माझ्या वडिलांनी ते नियोजन घालून दिलं असेल तर तुम्ही आमचं माप काढायचा नैतिक अधिकार तुम्हाला अजिबात नाही. 5,000 देतोय का 10,000 देतोय, पण महिन्याच्या महिन्याला देतोय, स्वाभिमानानं देतोय. एकही संस्था बंद नाही, हा या सक्षमपणे चालवतोय. आणि ते सांगतात नेहमी सदाभाऊनी केलं 2 पोरांसाठी केलं. मग आता त्यांनी केलं ते कुणासाठी केलं? कुणासाठी?
ह्या मतदारसंघासाठी जर करायचं होतं ना तर आणखीन भरपूर काय तर करता आलं असतं. प्रचंड विकास या मतदारसंघाचा करता आला असता. पण एक कुठली योजना शेवटपर्यंत कधी त्यांनी नेली नाही, कधीच नेली नाही. बघा तुम्ही प्रत्येक निवडणूक, आता 6वा 7वा नाही म्हणून, 7वा तर होणार का नाही म्हणून, नाहीतर नाही. प्रत्येक वेळी भूल थापा, प्रत्येक वेळी खोटं, प्रत्येक वेळी फूट, प्रत्येक वेळी जातीमध्ये वेगवेगळं. आता तर नवीन गणित काढलंय, घरं फोडायचं. आमच्यात पण प्रयोग केला होता, आमच्या घरात सरळ केलं, भाऊ भाऊ आमच्यात असं सगळ्यात, दुसरं काय नाही. अरे राजकारण. ये नेपोलियन अलेक्जेंडर जेंगिस को घोड़ों पे बिठाया और हमें एक साथ टी पार्टी में। उस मरी का आइडिया होगा, लेट देम ईट केक। हम भी तो क्वींस लोग हैं, मैगजीन बैन कराते हैं। तुम्हा सगळ्यांना भविष्यामध्ये प्रचंड मोठं काम या मतदारसंघात उभा करण्याच्या निमित्तानं एकदा संधी तुम्ही द्या. मी तुमचा आहे, तुम्ही माझ्या आहेत, अंतर पडून देणार हा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि तुमचा स्वाभिमान म्हणून येत्या 20 तारखेला त्या मशीनवरती 4थ्या नंबरवरती माझं नाव आहे, वैभव सदाशिवराव पाटील. पुढे निळा शर्ट मधला एक चांगला फोटो देण्याचा मी प्रयत्न केला, प्रयत्न आहे, तिथं फोटो आहे माझा. त्याच्या शेजारी चिन्ह आहे आपलं तुतारी वाजवणारा माणूस. त्या चिन्हासमोरचं निळं बटन दाबायचं. तुम्ही दाबलेलं बटन मला आशीर्वाद देणार आहे, तुम्ही दाबलेलं बटन मला बळ देणार आहे, तुम्ही दाबलेलं बटन हे विकासाचं पर्व सुरू करणार आहे. एवढं एक वेळेस बरोबर राहा, आयुष्यात कधी कमीपणा वाटणार नाही तुम्हाला. असा नेतृत्व या तालुक्याला आणि मतदारसंघाला देण्याचा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो. मी या सगळ्या नेते मंडळीचा आभार मानतो. तुम्ही सगळे बरोबर आहात. माझ्या अर्ज भरायच्या सभेला बरेच तुम्ही नव्हता. बापू लय वाईट वाटत होत. मी हे बापू असते सगळेच तुम्ही बरेच जण नव्हते. हो का, मला उमेदवारी मिळत असताना माझा काही त्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता, फक्त काय ते करून दाखवायचं, या मतदारसंघात काय ते काम करायचं. मी उमेदवारी माझा प्रामाणिकपणा होता. मी 5 वर्ष सातत्याने लोकांच्यात राहायचा प्रयत्न केला. मी सुख दुःखाला गेलो, वाढदिवस केले, डोहाळ जेवणाला बोलवलं तरी पण मी गेलो. मला काय कमीपणा वाटलं नाही. बापू मला असं वाटतंय, मी जेवढ्यांचे वाढदिवसाला फोन केलेत ना तेवढ्याने जरी मला मतदान केलं तरी वैभव पाटील निवडून येतो. इतक्या संपर्कात मी लोकांच्या राहतो, एवढ्या संपर्कात राहतो, सगळ्यांच्या सुख दुःखाला गेलो. मला वाटत होतं मी करून दाखवू शकतो. बाप मोठा असतं, लय मोठा असतं. मी माझे 3 पिढ्याचं हे सांगतो. प्रचंड मोठं आमच्या ह्याच्यामध्ये संस्कार आहेत आणि आज सुद्धा त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आम्ही आहोत. त्यामुळं अपिलेट अथॉरिटी आपल्याकडे आहे. चुकलं दादाचं तर भाऊ आहेत, 100% तुम्हाला न्याय आहे, अजिबात अडचण येणार नाही. हे आपल्याला भविष्य काळात करायचं आहे. सगळे तुम्ही बरोबर राहतायत. तुमच्या सगळे वडीलधाऱ्यांचा मान सन्मान राखणं, सर्व पक्षांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या बरोबर राहण्याचा कधीही तुम्हाला कमीपणा वाटणार नाही, कधी तुमचा अनादर केला जाणार नाही. तुम्ही सगळेजण बरोबर आहेत ह्याचं 100% मी जाणीव ठेवून भविष्यात 5 वर्षात प्रामाणिकपणे काम करेन हा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा इतक्या भरघोस संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो आहे मोलोक मैदानी तोप लोकप्रिय खासदार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारून स्वराज्याच्या थोरल्या आणि धाकट्या धन्यावरती कसं प्रेम करावं हे सांगणारं नेतृत्व, त्याचबरोबर जाणत्या राजावर प्रेम कसं करावं हे सांगण्यासाठी उभे आहेत लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. आदिशक्ती तुळजाभवानी, याला म्हणतात आवाज. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं
हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभवदादा सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित असलेल्या या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुणअण्णा लाड, माजी आमदार माननीय सदाशिव भाऊ पाटील, बाबासाहेबजी मुळीक, महेशजी खराडे, रावसाहेबजी पाटील, हनुमंतरावजी देशमुख, महादेवजी होवाळ, संजय बापू विभुते, हायूम सावनूरकर, विठ्ठलजी साळुंके, सचिनजी शिंदे, संजयजी पाटील, संजयजी मोहिते, आमच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा लाडका कार्यकर्ता राजू चांदकर, संदीपजी मुळीक, अजितजी जाधव, राजेंद्रजी माने, पद्मसिंहजी पाटील, शिवाजी शिंदे, ज्यांनी खरं तर दुबईमध्ये गेल्यानंतर मला आश्चर्याचा असा धक्का बसला होता। मागून आवाज आला जय महाराष्ट्र सांगितलं, जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय तुम्हाला काय कमी जास्त आहे का ते बघा। ते नितीनराजे जाधव, विकासजी माने, पृथ्वीराजजी पाटील, सचिनजी मेटकरी, संदीपजी लोंढे, दस्तगीरजी फकीर, सिद्धार्थजी माने, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आजी माजी पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि आपण सगळेच खरे तर आटपाडी खानापूर मतदारसंघात बोलत असताना एक वेगळी जबाबदारी आणि एक वेगळी भावना मनात असते। कारण आटपाडी खानापूर मध्ये अख्खा देश नाही, पण अख्ख्या देशात आटपाडी खानापूर आहे हे मान्य करावंच लागतं। कारण देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे जो आमचे दत्तकुमारजी खंडागळेंनी सुद्धा माग तामिळनाडू मधल्या सगळ्या मराठी बांधवांशी माझा संवाद घडवून आणला होता। आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर, विदेशात गेल्यानंतर आटपाडी खानापूरचा माणूस दिसणार नाही असं होत नाही। आणि त्यामुळं सगळ्या देशाचं पाणी प्यायलेली माणसं इथं आहेत आणि सगळ्या देशाला झळाळी देणारी आणि त्याला मढवणारी माणसं ही या भागात आहेत। त्यामुळं नक्कीच हा क्रांतीचा जिल्हा आहे। म्हणजे स्वर्गीय जी.डी. बापू लाड असतील, नागनाथ अण्णा नायकवडी असतील, अगदी क्रांतिसिंह नाना पाटील असतील, या सगळ्यांच्या आदर्शाने या जिल्ह्यामध्ये एक वेगळा पायंडा, क्रांतीचा पायंडा पाडलेला। आणि म्हणून या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना एक वेगळी भावना ही खरं तर मनात आहे। कारण ही निवडणूक मगाची वैभवदादांनी सांगितलं, होय मी त्याचा साक्षीदार होतो की जेव्हा वैभवदादांच्या नावासंदर्भात चर्चा सुरू होती। आणि त्याचं कारण आहे, मी चमकून बघण्याचं कारण खरं इथं सांगतो। कारण ही सगळी उमेदवारीची प्रक्रिया सुरू होती, मुलाखतींची प्रक्रिया सुरू होती। या सगळ्या प्रक्रिया सुरू होत असताना प्रत्येक उमेदवाराच्या, प्रत्येक इच्छुक उमेदवाराच्या मनात एक धाकधूक ही अशी दिसत होते। एक नजर मारली की YB चव्हाण सेंटरला असेल, सिल्वर ओकला असेल, ही धाकधूक दिसायची। आणि ही धाकधूक दिसत असताना एक उंचीला रांगडाचा एक तरुण हा शांत दिसायचा। आणि हा शांत दिसत असताना सदाशिव भाऊंच्या नजरेच्या टप्प्यात असणारा हा माणूस कायम दिसायचा। आणि मला कायम ते वाक्य आठवायचं, जेव्हा 2 जुलैला जेव्हा पक्ष फोडण्यात आला त्यानंतर मी जे ट्विट केलं होतं, काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं। आणि म्हणून प्रत्येकाने देव पाहिलाय की नाही ते ठाऊक नसतं। म्हणजे आज मी माझ्याही घरात, देवघरात वडिलांचा फोटो आहे। मी कायम असं सांगतो की देवानी माझ्यासाठी केलं काय ते मला माहित नाही, पण बापानी माझ्यासाठी काय केलंय ते मला माहित असतं। आणि म्हणून त्या वडिलांच्या आज्ञेत राहणारा हा तरुण आहे। आणि तरी सुद्धा हा त्याच्या कामावर, त्याच्या आत्मविश्वासावर इतक्या ठामपणे वावरतोय। त्यामुळे तुमचं नाव आल्यानंतर टक्कन नजरवर गेली, म्हटलं हा तिकीट योग्य ठिकाणी जाते, एवढी फक्त खात्री झाली। कारण या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात जी स्थित्यंतर झाली, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण जी स्थित्यंतर पाहिली
कारण तोपर्यंत असं ऐकलं होतं की पायातली चप्पल विकत घेता येते, अंगातला शर्ट विकत घेता येतो, ज्याच्यावर शूट करता येतो मोबाईल विकत घेता येतो, पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकले जातात, विकत घेता येतात. हे दुर्दैवानं महाराष्ट्रानं या 2-2.5 वर्षात पाहिलं. आठवतंय ना काय? हा 50 खोके एकदम ओके आणि तरी बी मत मागायला येतात बोके. ही परिस्थिती आज महाराष्ट्राची झालेली. आणि हे होत असताना कशासाठी नेमकं करण्यात आलं? म्हणजे ज्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, त्यावेळी काय सांगण्यात आलं संजय बापू? त्यावेळी सांगितलं हिंदुत्वासाठी ही भूमिका केली. आणि मग हिंदुत्वासाठी ही भूमिका केली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगितलं होतं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. 8 दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या घरात सरण रचलं जातंय. दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या घरात पोरं अनाथ होत आहेत. 8 शेतकऱ्यांच्या चितेला अग्नी द्यावा लागतोय. आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय गृहमंत्री येऊन सांगतात भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे, आता आम्ही कर्जमाफी देऊ. कधी? महिन्याला 200 शेतकऱ्यांचं सरण रचल्यानंतर. आणि जर शिंदे सेनेचे लोक हिंदुत्व सांगत असतील तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका, हे रयतेचं राज्य आणणं हे खरं महत्वाचं हिंदुत्व होतं. पण हिंदुत्वाची शाल पांघरून स्वार्थाच्या गावी जात असताना, सुरत गुवाहाटी गोवा करत असताना फक्त स्वार्थाचा चिखल करण्याचं पाप कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केलं. बरं, हे काय कमी पडलं होतं? म्हणून शिंदे साहेबांनी काय सांगितलं? अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसताना जीवाची घालमेल होत होती. ही घालमेल कशी बशी 1 वर्ष टिकली. वर्षभरानंतर 27 जूनला तिकडे माननीय पंतप्रधान भोपाळमध्ये गरजले 70,000 कोटी. टुनकन दादा उठले, गुलाबी जाकीट घालून भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. आणि हे झाल्यानंतर मग खरा प्रश्न पडला की माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यांच्याविषयी आक्षेप सांगत होते, म्हणजे नावडतीचं मीठ आता आळली नाही तर खारट चालायला लागलं शिंदे साहेबांना. आणि मग हे महायुतीचं सरकार पुढे चाललं. आणि महायुतीचं सरकार पुढे चालत असताना नेमकं घडलं काय? अनेकांनी सांगितलं मग भूमिका बदलली गेली. मग सांगितलं गेलं विकासासाठी ही भूमिका घेतली. आणि मग विकासासाठी ही भूमिका घेत असताना विकास केला का? नाही केला बापू, लय विकास केला. अहो, तेलाचा डबा 300 ने वाढला, खोबरं 140चं 280 ला गेलं. दिवाळीला दुवा दिली ना? म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीला जेव्हा दाजीनी सांगितलं असेल करंजा कर, तेव्हा खोबरं किसताना बरोबर कळलं 140चं 280 ला गेलं. जेव्हा सांगितलं शंकरपाळ्या तळ, तेव्हा बरोबर कळलं तेलाचा डबा 300 ने वाढला. आणि हा विकास म्हणत असताना महायुतीचं सरकार खरं तर दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलवणाऱ्या नंदी बैलाचं सरकार हे महायुतीचं सरकार हे इथं निक्षून सांगितलं पाहिजे. कारण माझ्या तरुणांच्या नशिबातला रोजगार गेला. म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सांगतात, माननीय मुख्यमंत्र्यांचं तर विधान ऐकलं असेल. ते विधान ऐकलं होतं की दिल्लीचे पप्पा सांगतात एक गेलं दुसरं देतो, दुसरं गेलं तिसरं देतो. पण वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग पार्क गेला, टाटा एअरबस गेला, तब्बल 4.5 ते 5 लाख कोटींची गुंतवणूक गेली. माझ्या तरुणांच्या जवळपास 6 ते 7 लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार गेला. हा रोजगार गेला तरी सुद्धा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काय हा प्रश्न मात्र विचारला नाही. आणि गंमत बघा, आता सुद्धा येत होतो तर वैभव दादा आल्यानंतर मागे बॅगा राहिल्या. घाईघाईनी इलेक्शन कमिशननी बॅगा चेक केल्या. माझ्या दुसऱ्यांदा बॅगा चेक केल्या. त्या दिवशी कर्जत जामखेडला गेलो तेव्हाही बॅगा चेक केल्या.
आत्ता आलो तेव्हाही बॅगा चेक केल्या. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, खेड शिवापूरला गाडी पकडली गेली ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची नव्हती, ती धनुष्यबाणवाल्यांची होती. आणि जशा आमच्या बॅगा चेक झाल्या तसे धनुष्यबाणाचे नेते आल्यानंतर त्यांच्या सुद्धा एकदा बॅगा लोकांसमोर चेक करा, म्हणजे 50 खोके एकदम ओके खानापूर आटपाडीमध्ये होणार नाही याची खबरदारी बाळगा, एवढीच कळकळीची विनंती आहे. कारण हा सगळा प्रवास होत असताना मगाशी येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला आणि सहज मनात विचार आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, एकदा नाही दोनदा लुटली, ठामपणे सांगितलं पाहिजे. माननीय अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वेगळा इतिहास सांगायचा प्रयत्न करतात, पण होय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या धनाढ्य व्यापाऱ्यांना हिसका दाखवला, शाहिस्ते खानानं जे नुकसान केलं होतं त्याचा वचपा काढला आणि सुरतेची आलेली संपत्ती ही सिंधुदुर्गचा किल्ला उभा करण्यासाठी वापरली. कुर्टे बेटावर सिंधुदुर्गाचा किल्ला उभा राहिला. इतिहास जेव्हा बदलतो तेव्हा परिस्थिती कशी बदलते बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि सिंधुदुर्गाचा किल्ला उभा केला. आणि आता मात्र दिल्लीतल्या गुजरात्यांनी महाराष्ट्राचे रोजगार लुटले. आणि जेव्हा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा रुचलं नाही. पुतळा कोसळला. हा पुतळा कोसळला नाही, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. आणि प्रत्येक मराठी माणसानं या गोष्टीचा आज जाब विचारला पाहिजे या महायुतीच्या सरकारला. अरे भ्रष्टाचार करत असताना मगाशी कोणीतरी आकडे सांगितले. महायुतीचं सरकार आल्यापासून गेले आता आम्ही शिवस्वराज्य यात्रेला फिरताना एका कार्यकर्त्याने सांगितलं, गंमत कशी झाली. आता कोणीतरी महायुतीचा नेता उठतो आणि नेता उठून सांगतो एवढे 1000 कोटी. खानापूर आटपाडीला सांगितलं की नाही? किती? नाही किती कोटी नाही, मी टक्के विचारले. कारण प्रॉब्लेम असा झालाय आजकाल महाराष्ट्रामध्ये, महायुतीच्या नेत्यांनी वरून आकडा सांगितला का खाली कार्यकर्ता कॅल्क्युलेटर काढतोय 10 का 15%. महागाई वाढली इकडं 20 आहे. अरे मग लई चांगला योगायोग आहे, मतदानाची तारीख बी 20 आहे. म्हणजे 20 तारखेला 20% वाले बी घरी बसवा आणि मतदानाची तारीख 20 घरी पाठवा अजितदादा शिंदे फडणवीस. ही गोष्ट आधी मनात ठेवा, कारण या पद्धतीनं भ्रष्टाचाराला कुठलाही थारा राहिला नाही. म्हणजे चंद्रयानाला जेवढा खर्च आला असेल, साधं उदाहरण देतो रिंग रोडचं. पुण्याचा रिंग रोड पहिलं बजेट होतं 18,000 कोटीचं. पुण्याच्या रिंग रोडचं बजेट गेलं आता 40,000 कोटी. 157% बजेट एकेका प्रोजेक्टचं वाढायला लागलं. आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी 8.5 लाख कोटींचं कर्ज हे महाराष्ट्रावर आहे. आजही सांगितलं जातं की आणखी आम्ही केंद्र सरकारकडून निधी आणू, पण परिस्थिती अशी आहे की गेल्या महिन्यात शिक्षकांचे पगार झाले नाहीत आणि पुढच्या महिन्यात मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील की नाही अशी शंका त्यांच्या मनात येते. आणि ही जर परिस्थिती देशाची असेल, ही जर परिस्थिती महाराष्ट्राची असेल, तर अशा परिस्थितीमध्ये माननीय पंतप्रधान काल महाराष्ट्रात आले आणि माननीय पंतप्रधान काय म्हणाले, एक है तो सेफ है. गंमत बघा. खरंच माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला प्रश्न पडला. म्हणजे आधी सांगायचं हिंदू खतरे में है, आता आडून सांगायचं, मग उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगायचं बटेंगे तो कटेंगे. आता माननीय पंतप्रधान म्हणतात एक है तो सेफ है. देशाच्या पंतप्रधानांनी 10 वर्ष हातात सत्ता असल्यानंतर सुद्धा जर तुम्ही आम्हाला सेफ करू शकत नसाल तर आता तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा हा सर्वसामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणूनच एक उपमुख्यमंत्री म्हणाले, लाडक्या बहिणींच्या योजनेसंदर्भात म्हणाले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेला बहीण झाली होती लाडकी. पण या बहिणी जाम हुशार आहेत.
बहीण म्हणते लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, आता 2100 द्यायचं म्हणताय. पण दाजीच्या सोयाबीनला पण भाव द्या, दाजीच्या ऊसाला बी भाव द्या, भाच्याला जरा नोकरी द्या. यातलं काही घडलेलं नाही. आणि मग बहिणीला हा प्रश्न पडतो का चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की. आठवते ना? बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. हा गमतीचा विषय सोडून द्या, पण यामधला महत्वाचा मुद्दा हा आहे की 2014 साली यांनीच गळ्यात टाळ घालून जेव्हा यात्रा काढल्या होत्या, या यात्रा काढत असताना सांगितलं होतं आमच्या सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. 14 ते 24 आज पेट्रोल वाढलं दुपटीनी, डिझेल वाढलं दुपटीनी, गॅस सिलेंडर वाढला दुपटीनी. 5,800चं सोयाबीन आलं 3,200 वर. आमच्या पोरांच्या खोड रबर आणि चीज पेन्सिलीवर पण 18% GST आहे. तुमच्याच खिशातलं काढतात, उलट तुम्हालाच देतात. आणि म्हणून महाविकास आघाडीची पंचसूत्री फार महत्वाची, ही लक्षात घेणं फार महत्वाची. पंचसूत्री काय तर ही केवळ लाडकी बहीण म्हणून योजना नाही, ही महालक्ष्मी योजना आहे, ज्यामध्ये प्रत्येक माता भगिनीच्या अकाउंटला दर महिन्याला 3,000 रुपये येणार आहेत. दर वर्षाला 6 गॅस सिलेंडर मिळणार आहेत. लेक जन्माला आली तर तिच्या नावावर फिक्स डिपॉझिट ठेवून ती 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 1,00,000 रुपये मिळणार आहेत. आणि केवळ बहिणीला लाडकी नाही तर माझी माता भगिनी सुरक्षित असली पाहिजे, यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. ही आहे महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना. म्हणजे बहिणीला द्यायचं तर भाऊबीजेला आता भाऊ आले असतील, येऊन गेले का नाही भाऊ? येऊन गेले ना? येऊन गेल्यानंतर भावाला ओवाळलं असेल, भावानी ओवाळणी ताटात टाकली असेल, बाहेर जाऊन भावानी बॅनर लावला का? त्यामुळे आपले खरे लाडके भाऊ हे ओवाळणी टाकल्यावर बाहेर जाऊन बॅनर लावत नाहीत. ते महाविकास आघाडी सारखी सक्षम योजना देतात, जी महालक्ष्मी योजना आहे. दुसरं सूत्र माझ्या शेतकरी बांधवांसाठी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पहिल्यांदा आपला 7/12 कोरा केला होता. तो 7/12 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करून पुन्हा कोरा करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करणार आहे. आपल्या पिकाला हमी भाव देण्याचं काम होणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दरवर्षी 2.5 लाख तरुणांना रोजगार, जेणेकरून 5 वर्षात 12.5 लाख तरुणांना रोजगार आपण देणार आहोत. जर घरात कुणी आजारी पडलं तर पै पाहुण्यासाठी पाहुण्या रावळ्यांना फोन करावा लागतो. जी काही सेव्हिंग असते ती निघून जाते. कधी पोराच्या शिक्षणासाठी, पोरीच्या लग्नासाठी ठेवलेली रक्कम असती ती आजारपणावर खर्च होती. आणि त्यासाठी ही वेळ महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबावर येऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. आणि 5वी फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अनेक समाजांचं म्हणणं आहे, प्रत्येक समाज आपल्या हक्कासाठी, आपल्या न्याय हक्कांसाठी भांडतोय. मराठा समाजाचं मागणं आहे, धनगर समाजाचं मागणं आहे, ओबीसी समाजाची काही म्हणणं आहे, आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे. समाजामध्ये तेढ न वाढता ही सामाजिक वीण घट्ट राहावी म्हणून महाविकास आघाडी जातीनिहाय जनगणना करणार. ही जातीनिहाय जनगणना कशासाठी करणार तर आरक्षणाची जी 50% मर्यादा आहे ही मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीनं जातीनिहाय जनगणना महाविकास आघाडी करणार. ही पंचसूत्री महाविकास आघाडीची. आणि मगाशी बापू बोलताना तुम्ही म्हणालात वाढप्याचं, मला लय आवडलं. पण खरं तर सांगली जिल्ह्यात बोलत असताना म्हणजे स्वर्गीय R.R. आबांची जरूर आठवण येते. कारण खरोखर पक्ष जी 2 जुलैला घटना घडली, ही घडल्यानंतर जर R.R. आबा असते तर आज R.R. आबांच्या तोफांनी गद्दारांना पळता भुई थोडी झाली असती. त्या आबांची आठवण सांगली जिल्ह्यात आल्याशिवाय होत नाही. आणि सुरेश भाऊ इथे आलेले आहेत. पण जसं तुम्ही
तस एक सांगायला राहिलंय. 7,500 किलोमीटर फिरलोय, जवळपास 75 मतदारसंघातून फिरून आलोय. महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्यामुळं सांगली जिल्ह्यातला असणारे याविषयी कुणाच्याही मनात शंका नाही. आणि मग आता खानापूर आटपाडीवाल्यांनी ठरवावं, आचारी बी सांगली जिल्ह्यातला आणि वाढपी जर हक्काचा असेल तर मग आपल्या ताटात विकासाचं पान नक्की वाढलं जाईल याची तुम्हाला प्रत्येकाला खात्री पटली पाहिजे. आणि हे होत असताना मगाशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आपल्या अध्यक्षांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गाच्या पुतळ्याचं तुम्ही उदाहरण दिलं. पण त्याच पद्धतीनं जेव्हा आटपाडी तालुक्यामध्ये एका भगिनीवर बलात्कार होतो, बलात्कारासारखी दुर्दैवी घटना होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रांझ्याच्या पाटलानं बदामल केला होता तर तो पाटील कोणत्या गावचा, कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा हे पाहिलं नव्हतं, त्याचा चौरंगा केला होता. परंतु आटपाडीमध्ये बलात्काराची घटना घडते आणि जर गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम कोणी करत असेल तर त्या पाठीशी घालणाऱ्यांचा राजकीय चौरंगा केल्याशिवाय गप्प बसू नका, एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. आणि काय टेन्शन घेऊ नका, महाराष्ट्रातली परिस्थिती हीच आहे. आता महाराष्ट्रात फुलत नाही कमळ, महाराष्ट्रात आता फुलत नाही कमळ, बंद पडले घड्याळ आणि कुणी किती बी ताण येत नसतोय बाण. त्यामुळे किती बी ताण येत नाही बाण, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी वैभव दादांना खानापूर आटपाडीचे आमदार म्हणून विधानसभेत पाठवा, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर आटपाडी तालुक्याचे तालुकाध्यक्ष सन्माननीय हनुमंतरावजी देशमुख यांनी या प्रचार सभेचं आभार व्यक्त करावा. सन्माननीय नेते हनुमंतरावजी देशमुख. आज या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित त्यांचा आपण विचार ऐकले ते खासदार अमोल कोल्हे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद.